नमस्कार. स्वामींच्या आशीर्वादाने बरे आहात. तर आम्ही सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर असे नवीन बांधकाम केलं आहे. तर हा दरवाजा होता पडलेला. हा व्ह्यू बघा तुम्ही इथून. हा वरती टेरेसवर जाण्याला रस्ता आहे. टेरेस पण दाखवते मी तुम्हाला कसं बांधलंय. तर हा सेकंड फ्लोअर आहे खाली. हा थर्ड फ्लोअर आहे. थर्ड फ्लोअरचं दाखवते मी तुम्हाला. तर इथून हा असा व्ह्यू आहे. अशा काचा वगैरे बसवलेल्या आहेत, बघू शकता. स्टीलची रॅलिंग बसवलेली आहे. तर रॅलिंग बघा अशी आहे. इथे बेसिन आहे. इथे बेसिन बसवलेला आहे. खालचा व्ह्यू पूर्ण असा आहे. चला तर तुम्हाला आतमध्ये दाखवते आता आम्ही कसं बांधकाम केलंय. हा समोरचा हॉल आहे. हॉल आम्ही मोठा घेतलेला आहे. बाहेरची डिझाईन पण दाखवणार आहे यामध्ये, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे आम्ही अशी पीओपी बनवलेली आहे. बघू शकता एकदम साधे आणि एकदम हे ठेवलेली आहे. जास्त गजबज मला आवडत नाही. तर इथे असे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत त्याच्या आतमध्ये. आणि हे लाईट आहेत. ही समोरची टीव्ही युनिट येणार आहे इथे, पण सध्या आम्ही असाच कलरिंग केलेलं आहे त्याला. आणि हॉल असा प्रशस्त मोठा ठेवलेला आहे. इथे देवघरासाठी जागा केलेली आहे. टीव्ही युनिट आल्याच्या नंतर तिथे देवघर येईल. जसं की आता ट्रेंडमध्ये जे चालू आहे ते देवघर. इथून बघा दिसायला हा हॉल असा दिसतो. मग खूप लंबा आहे. इथे किचन आहे, तर मी किचन पण दाखवते लाईट लावून. हे किचन आहे. तर हॉलमध्ये परत मागे आले मी. आता किचन दाखवते. किचनमध्ये आम्ही सध्या असं रॅक बनवलेलं आहे, कारण की रेंटना देण्यासाठी. आणि सध्या तर काही फर्निचर करू शकत नव्हतं त्यामुळे. तर इथे आम्ही असे कडप्पे घेतलेले आहेत. कडप्प्यांचा रॅक खूप मोठं रॅक आहे. आणि डबे वगैरे स्टीलचे खूप छान बसतात. इथे एक्झॉस्ट फॅन घेतलेला आहे. इथे हा सज्जा काढला एल टाईपमध्ये काढलेला आहे. किचन आपलं छोटंसंच आहे, खूप मोठं नाही आहे. तर आता किचन दाखवते मागे येऊन. किचन बघू शकता तुम्ही. एल टाईपमध्ये किचन ओटा घेतलेला आहे. ओटा पण असा आहे. इथे किचन ट्रॉले येणार आहेत नंतर, त्यासाठी. इथे बेसिन, वॉश बेसिन. इथे पुन्हा मी पॅन्ट्री युनिट बनवण्यासाठी जागा सोडलेली आहे. सध्या तरी अशा फरच्या लावून घेतल्या आहेत. जेव्हा पॅन्ट्री युनिट येईल तेव्हा पण तुम्हाला दिसेल. तर बघू शकता किचनचा. इथे टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूम दाखवते तुम्हाला. खूप मोठा आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे. इथं मी वॉशिंग मशीनसाठी जागा केलेली आहे. आता चला बेडरूममध्ये पण लाईट वगैरे आहे. बेडरूममध्ये परत एकदा मागे दाखवते. बेडरूममध्ये फ्रंट भिंतीला आम्ही असं कलरिंग केलेलं आहे, झिगझॅग टाईप. बघू शकता झिगझॅग टाईप बनवलेली आहे. ही पीओपी इथे बेडरूमला अशा प्रकारे पीओपी बनवलेली आहे. तर आता पूर्ण बेडरूम दाखवते. इथे खिडकी आहे. खिडकी बघा आम्ही कशी ठेवली. खिडकी पण अशी उघडते, जेणेकरून प्लंबरला जरा काही त्रास झाला तर त्याला असं सहज इथून जाता यावं म्हणून आम्ही गजाचे हे म्हणतात ना, गजाच्या खिडक्या नाही टाकल्यात. तर इथे सहज त्याला उतरता येते, काही प्रॉब्लेम आला तर.
हा डग आहे पूर्ण मोठा. इथे बाथरूमला खिडकी व्हेंटिलेशन, ते किचन रूमला व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे हवा येण्यासाठी. तो एक्झॉस्ट फॅन मी मग अशी दाखवलेला. आणि ही एक बेडरूम. चला तर मी तुम्हाला आता टावर कसं बांधलं ते दाखवते. टावर आम्ही एकदम नवीन याच्यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे टेरेसमध्ये टावर आम्ही कसा ॲडजस्ट केला ते दाखवते. तर इथे हे टावर आहे, ह्या रॅलिंग्स. टावर म्हणजे पूर्ण संपेपर्यंत आम्ही हा खिडक्या घेतलेल्या आहेत गॅप सोडून. हा सिलेंडर लाईट आहे. तर बघू शकता प्रशस्त एका रूमचं अशी इथे टावर घेतलेला आहे आम्ही, जेणेकरून मुलं अभ्यासाला बसू शकता. कुणीही आलं तर किंवा पावसा पाण्याचं वगैरे इथे थोडंसं आपण फ्रेश होऊ शकतो. तुम्हाला मी या टेरेसचं दार उघडून दाखवते, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण टावर लक्षात येईल कसं आहे. इथे झोक्यासाठी जागा आहे, झोका अजून लावला नाही तर झोक्यासाठी जागा आहे. हा सोलारची पण सुविधा आहे. त्यानंतर मी टॉवरमध्ये परत नेऊन दाखवते तुम्हाला, बघू शकता. हे असे आपलं टावर आहे. दरवाजा पण खूप मजबूत टाकलेला आहे. दरवाजाची क्वालिटी बघू शकता तुम्ही. सोलारचं मीटर आहे. लाईट पण वेगवेगळ्या प्रकारचे इथे लागतात. लाईटांना पण सुविधा आहे इथे पण. अशा प्रकारे इथे लाईट लागतात बघा. तो लाईट का नाही लागला काय की कदाचित बंद आहे वाटतं. हां, बंद पडला आहे वाटतं लाईट. तो कलरचा जो लाईट आहे तो, जसा की हा चालू झाला आहे तर तो बंद पडला आहे वाटतं. न्यावं लागेल त्या लाईटीवाल्याकडे. अरे देवा, आताच बसवला ना. इथे असे लाईट लागतात. इथे बाहेर सिलेंडर लाईट पण अशा प्रकारेच लागतात. खूप मोठा प्रकाश पडतो रात्रीच्या वेळेस लावलं तर. खूप खाली, आणि खालचा व्ह्यू बघा तुम्ही किती खाली आहे इथून. मी तुम्हाला माझं थर्ड फ्लोअर कसं बांधलेलं आहे ते दाखवलं. फक्त फर्स्ट रेंज आहे. तर तुम्हाला जर तेही बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.